नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य आणि जीवा या दोघांनाही आपल्या वागण्याचा अतिशय पश्चाताप झालेला असतो आणि जीवा हा मिथुनला बोलतो, आता काय व्हायचं आहे ते होऊ दे, पण मी आता माझ्या भूतकाळाबद्दल सर्व काही नंदिनीला सांगणार आहे. तर आपण इकडे पाहतो की काव्या देखील तिच्या मैत्रिणीला बोलते, मी पार्थला खूप दुखावला आहे, मी त्यांची माफी मागणार आहे. तेव्हा तिची मैत्रीण बोलते, माफी माग, पाया पड, कान पकड, जे करायचं आहे ते कर. काव्या बोलते, मला किमान तू तरी बोलू नकोस. आणि तिची मैत्रीण बोलते, हो, तुझे मूर्खासारखे वागणं आधी बंद कर, मोठमोठ्या जखमा द्यायच्या आणि नंतर मलम लावण्याचा प्रयत्न करायचा. बघ आता तुला त्यांची माफी मागणं तरी जमतं का नाही ते. असं बोलून ती रागाने फोन ठेवते आणि तेव्हा काव्याला अतिशय दुःख होते. त्यानंतर आपण पाहतो जीवा हा नंदिनीकडे जातो, तर तिकडे काव्या देखील पारच्या जवळ जाते आणि जीवा हा नंदिनीला बोलतो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि काव्या देखील पार्थला बोलते, मला देखील तुम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे माझ्या भूतकाळाबद्दल. आणि इकडे जीवा हा नंदिनीला बोलतो, तुम्हाला माझं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीचं नाव जाणून घ्यायचं आहे ना, मी ते नाव सांगायला तयार आहे. तर इकडे आपण पाहतो काव्या देखील पार्थला बोलते, माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला सर्व सत्य सांगायचं आहे, मी आता तुमच्यापासून काहीही लपवून ठेवणार नाही. आणि तेव्हा नंदिनी आणि पार्थ दोघेही जीवा व काव्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा आणि काव्या कशा प्रकारे नंदिनी व पार्थला आपल्या भूतकाळाबद्दल सांगणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.